हॅलो पाहुणे, कसे आहात? पाहुणे खूप खुशीत दिसत आहे. वा, सुंदर. हा व्हिडिओ लावला म्हणजे अभ्यासाचा मूड दिसत आहे. चला तर मग बास्केटफुल ऑफ मूनलाइट ही कविता सुरू करूया. वॉर्मिंग अप मधील चिट चॅट मध्ये दिलेल्या प्रश्नांनी आपण सुरुवात करूया. एक. डिड यू लाईक टू हिअर बेडटाईम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड? लहानपणी तुम्हाला झोपण्यापूर्वी गोष्टी ऐकायला आवडत असे का? आन्सर येस, आय डिड. 2. हू युजली टोल्ड यू बेडटाईम स्टोरीज? तुम्हाला झोपण्यापूर्वी गोष्टी सहसा कोण सांगत असे? आन्सर माय ग्रँडपॅरेंट्स युजली टोल्ड मी बेडटाईम स्टोरीज. 3. वाय डिड यू लाईक देम? तुम्हाला त्या गोष्टी का आवडत असे? आन्सर एल लाईक देम बिकॉज दे वर व्हेरी इंटरेस्टेड. 4. डू यू स्टिल लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? आता सुद्धा त्या गोष्टी पुन्हा ऐकायला तुम्हाला आवडतील का? आन्सर येस, आय डू. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राईट द स्टेप्स इन द बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. झाड लावण्याच्या प्रक्रियेबद्दल गटांमध्ये चर्चा करा. बुलेट पॉइंट्समध्ये पद्धत लिहा आणि वर्गासमोर सादर करा. 1. डिग अ प्रॉपर होल. एक योग्य खड्डा खणा. 2. पुट द सीड्स इन द होल अँड कव्हर इट. खड्डात बिया टाका आणि खड्डा झाकून टाका. 3. वॉटर इट रेग्युलरली. नियमित पाणी द्या. 4. ॲड फर्टिलायझर फ्रॉम टाइम टू टाइम. वेळोवेळी खत घाला. डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट योर फादर अँड मदर डू फॉर योर फॅमिली. जोडीने चर्चा करा आणि तुमचे वडील आणि आई तुमच्या कुटुंबासाठी काय करतात ते लिहा. फादर वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. उदरनिर्वाहासाठी कष्ट करतात. हेल्प्स मदर इन हर वर्क. आईला तिच्या कामात मदत करतात. ब्रिंग्स ग्रोसरीज. किराणा सामान आणतात. 4. टेक माय स्मॉल सिस्टर टू स्कूल. 5. टेक आर स्टडी. मदर 1. डज कुकिंग फॉर ऑल द फॅमिली. 2. कीप्स द हाऊस क्लीन. 3. प्रिपेअर्स अस फॉर स्कूल. 4. इनकल्केट्स गुड हॅबिट्स इन अस. 5. डज अ जॉब टू सपोर्ट द फॅमिली. वा, क्या बात है. 2 मिनिटात वॉर्मिंग अप समाप्त. चला आता आपण कविता सविस्तरपणे समजून घेऊया. या कवितेत कवी एका निरागस मुलाच्या भूमिकेत आहे. हा 4-5 वर्षांचा मुलगा चंद्राकडे विचित्र मागणी करत आहे. त्यामुळे आपले मनोरंजन तर होत आहे, पण जेव्हा त्या विचित्र मागणी मागची त्याची भावना आपल्याला समजते, तेव्हा मात्र आपले डोळे ओले झाल्याशिवाय राहत नाही. चला तर पाहूया त्या निरागस मुलाची विचित्र मागणी आणि त्या मागची त्याची भावना. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट. तो लहान मुलगा चंद्राशी डायरेक्ट बोलत आहे. तो म्हणतो, ए चंद्रा, मला तुझे चांदणे दे, मला तुझा चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल ओर 2 बास्केट्स फुल. तो पुढे म्हणतो, 1 किंवा 2 टोपल्या भरून चंद्रप्रकाश दे, विथ सीड्स ऑफ मूनलाइट. आता मात्र त्या मुलाची निरागस मागणी ऐकून आपल्याला हसू येते. तो म्हणतो की, चंद्रप्रकाशाच्या बियासह मला चंद्रप्रकाश दे. पहा किती निरागस मुलगा आहे. त्याला वाटते की चंद्रप्रकाश टोपल्यामध्ये भरता येते आणि चंद्रप्रकाशाला पण फळासारखे बिया असतात. पण तो अशी विचित्र मागणी का बरं करत आहे? फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. तो मुलगा सांगत आहे की शहरापासून ते त्याच्या गावापर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला त्याला चंद्रप्रकाशाच्या बियांची पेरणी करायची आहे. तो शेतकरी किंवा शेतमजुराचा मुलगा असावा. आपल्या आई बाबांना तो पेरणीचे काम करताना पाहतो आणि म्हणून त्यालाही वाटते की आपणही चंद्रप्रकाशाच्या बिया पेरून चंद्राची खूप झाड लावावी.
द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. तो सांगत आहे की त्याच्या गावातील सर्व लोक शहरात कामाला जातात. म्हणून चंद्रप्रकाशाच्या बिया पेरण्याचे काम त्यालाच करावे लागणार आहे. पण त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया पेरून चंद्राची खूप झाड का लावायची आहे? इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फर. तो सांगत आहे की शहरापासून त्याचे गाव खूप दूर आहे. जेव्हा गावकरी कामावरून परत येतात तेव्हा सर्वत्र अंधार पसरतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. कच्चा रस्ता आहे, झाडी आहे, त्यामुळे साप आणि विंचू यांचा सुळसुळाट आहे. नीदर बस नोर कार्ट प्लाइस. बस तर नाहीच नाही, पण इतर कोणत्याही वाहनांनी सुद्धा ये जा करता येत नाही. त्यामुळे गावक्यांना जीव धोक्यात घालून पायपीट करत यावे लागते. जर त्याने चंद्राची झाडे लावली तर भरपूर चंद्रप्रकाश रस्त्यावर होईल आणि सर्व गावक्यांना त्याचा फायदा होईल. मुलगा निरागस आहे, मागणी विचित्र आहे, पण हेतू उदात्त आहे. यानंतर मुलगा एक खंत व्यक्त करतो. तो म्हणतो की अशा रस्त्यावरून बाबांना घरी यायला खूप उशीर होतो, त्यामुळे त्याची आणि त्याच्या बाबाची भेट होत नाही, कारण तोपर्यंत तो झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. बाबा पहाटेच पुन्हा कामावर जातात. त्यावेळीही तो झोपलेला असतो. त्यामुळे पुन्हा त्याची आणि बाबाची भेट होत नाही. म्हणून तो मुलगा चंद्राला सांगत आहे की मला 1-2 टोपल्या भरून चंद्रप्रकाश बियासह दे, लागले तर उधारीवर दे, पण दे. त्याला रस्त्यावर उजेड करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, जेणेकरून त्याचे बाबा लवकर घरी येतील. बाबा लवकर घरी आले तर तो मुलगा सांगत आहे, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्यालाही बाबाकडून परीकथा वा गोष्टी ऐकायला मिळतील. तो लहान आहे. त्याला पण बाबाच्या खांद्यावर खेळायचे आहे. बाबा बरोबर खूप मस्ती करायची आहे. बाबा बरोबर वेळ घालवायचा आहे. बाबाच्या कुशीत झोपताना छान छान गोष्टी ऐकायचे आहे. म्हणून तो मुलगा वारंवार चंद्राला सांगत आहे की मला 1-2 टोपल्या भरून चंद्रप्रकाश बियांसह दे, कारण शहरापासून ते त्याच्या गावापर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला त्याला त्या चंद्रप्रकाशाच्या बियांची पेरणी करायची आहे. मित्रांनो, कविता समजली ना? समजलीच पाहिजे. तुमचा अभ्यासाचा मूड होता ना? चलो रुकना मना है. आता आपण मार्जिन प्रश्न पाहूया. एक व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. कवीला चंद्राकडून काय मिळवायचे आहे आणि का? आन्सर, द पोएट विशेस. कवीची इच्छा आहे की टू गेट अ बास्केटफुल ऑफ मूनलाइट फ्रॉम द मून. चंद्राकडून चांदण्यांची टोपली मिळावी. बिकॉज ही वॉन्ट्स टू सो सीड्स ऑफ मूनलाइट. कारण त्याला चांदण्यांचे बिया पेरायचे आहे. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही कडेला. 2 वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. शहरातून गावाकडे येणारा तो रस्ता धोकादायक का आहे? आन्सर, द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज इज डेंजरस बिकॉज. शहरातून गावाकडे येणारा तो रस्ता धोकादायक आहे, कारण इट इज डार्क. तो रस्ता अंधारी आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि साप आणि विंचू यांचा सुळसुळाट आहे. 3 वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. कवीला त्याचे वडील लवकर घरी का हवे आहेत? आन्सर, द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली बिकॉज. कवीला त्याचे वडील लवकर घरी हवे आहेत कारण. कवीला त्याचे वडील लवकर घरी हवे आहेत कारण ही वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्याला त्यांच्याकडून परीकथा आणि कथा ऐकायच्या आहेत. 4 हाऊ डू यू स्पेंड योर इव्हनिंग टाइम विथ योर फॅमिली मेंबर्स. तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबियांसोबत कसा घालवता?
As I spend my evening time with my family members, by chatting, playing indoor games and watching TV together. मी माझा संध्याकाळचा वेळ माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारून, इंडोअर गेम्स खेळून आणि एकत्र टीव्ही बघून घालवतो. पाहता पाहता मार्जिन प्रश्न सुद्धा संपले पण नाही, बिलकुल नाही. नो कंटाळा. एकदा काम हातात घेतले ना, एक घाव दोन तुकडे करूनच टाकायचे. चला वर्कशॉपला सुरुवात करूया. वर्कशॉप एक कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पो. कवितेच्या मदतीने खालील वाक्य पूर्ण करा. A child wants to so small moons of light from dash dash dash. मुलाला dash 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 पासून लहान लहान चंद्रप्रकाश पेरायचे आहेत. आन्सर. The child wants to so small moons of light from the city to his village. B. According to the child the route of his village is tough and full of dash dash dash. मुलाच्या मते त्याच्या गावाचा मार्ग खडतर आणि डॅश डॅश डॅशने भरलेला आहे. आन्सर. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द राउट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. सी. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केटफुल ऑफ मूनलाइट ऑन डॅश डॅश डॅश. मुलाला डॅश डॅश डॅशवर चांदण्यांची टोपली हवी आहे. Answer. The child wants a basketful of moonlight on lawn. D. The child wants to light the dark route so that his dash dash dash. मुलाला अंधारी मार्गावर प्रकाश टाकायचा आहे, जेणेकरून त्याचे डॅश डॅश डॅश. Answer. The child wants to light the dark route so that his father returns early. 2. Write down the describing words used for the following nouns. खालील नामासाठी वापरलेले वर्णन करणारे शब्द लिहा. मित्रांनो, प्रथम खाली दिलेले नाम कवितेतून शोधा आणि त्याच्या पूर्वी आलेले विशेषण उत्तर म्हणून लिहा. खाली उत्तर दिलेले आहेत. स्मॉल मून्स, टफ राउट, होल विलेज, अर्ली मॉर्निंग. 3. द चाइल्ड इन द पोएम wants to solve the problems of his village. How can the child solve them? With the following wishes. Answer in your notebook. कवितेतील मुलाला आपल्या गावचे प्रश्न सोडवायचे आहेत. मूल खालील इच्छेने त्यांचे निराकरण कसे करू शकेल तुमच्या नोटबुकमध्ये उत्तर द्या. A give me moonlight, a basketful or 2 baskets full, with seeds of moonlight. मला चंद्रप्रकाश दे, एक टोपली किंवा 2 टोपल्या भरून चंद्रप्रकाशाच्या बियांचा. आन्सर. द चाइल्ड आस्क्स द मून. तो मुलगा चंद्राला मागत आहे की टू गिव्ह हिम अ बास्केटफुल और 2 बास्केट्स ऑफ मूनलाइट. एक टोपली किंवा 2 टोपल्या भरून त्याला चांदण्या दे. सो दॅट ही कॅन सो सीड्स ऑफ मूनलाइट. जेणेकरून तो चंद्रप्रकाशाच्या बिया पेरू शकेल. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मार्गाच्या दोन्ही बाजूला. So the path that leads from the city to his village will light up. त्यामुळे शहरातून त्याच्या गावाकडे जाणारा मार्ग उजळून निघेल. All villagers can return home early. सर्व गावकरी लवकर घरी परत येऊ शकतील. And spend more time with their children and families. आणि त्यांच्या मुलांसोबत आणि कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवू शकतील. In this way, the child can solve the problem of the village. अशा प्रकारे मूल गावाचा प्रश्न सोडवू शकतो. B. I want to light the dark route so that my father returns early. मला अंधाया मार्गावर प्रकाश टाकायचा आहे, जेणेकरून माझे वडील लवकर परत येतील. आन्सर. द चाइल्ड आस्क्स द मून. तो मुलगा चंद्राला मागत आहे की टू गिव्ह हिम अ बास्केटफुल और 2 बास्केट्स ऑफ मूनलाइट. एक टोपली किंवा 2 टोपल्या भरून त्याला चांदण्या दे. सो दॅट ही कॅन सो सीड्स ऑफ मूनलाइट. जेणेकरून तो चंद्रप्रकाशाच्या बिया पेरू शकेल. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मार्गाच्या दोन्ही बाजूला. सो द पाथ दॅट लीड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज विल लाईट अप. त्यामुळे शहरातून त्याच्या गावाकडे जाणारा मार्ग उजळून निघेल.
ऑल विलेजर्स कॅन रिटर्न होम अर्ली. सर्व गावकरी लवकर घरी परत येऊ शकतील. अँड स्पेंड मोर टाइम विथ देअर चिल्ड्रेन अँड फॅमिलीज. आणि त्यांच्या मुलांसोबत आणि कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवू शकतील. हिज फादर टू रिटर्न अर्ली. त्याचे बाबा सुद्धा घरी लवकर येतील. अँड ही कॅन हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. आणि तो त्याच्या बाबाकडून परीक्षा आणि कथा ऐकू शकेल. 4 पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोअम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. खालील गोष्टी सिद्ध करणाऱ्या कवितेतील ओळी निवडा आणि लिहा. मित्रांनो, खाली दिलेल्या वाक्याचा अर्थाला अनुरूप असलेली कवितेतील ओळ आपल्याला शोधायची आहे. अ फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. अंधार पडल्यानंतर वडील घरी उशिरा पोहोचतात. या अर्थाला अनुरूप असलेली लाईन आहे. आन्सर, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. बी इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. वडिलांकडून परीक्षा ऐकण्यास उत्सुक. या अर्थाला अनुरूप असलेली लाईन आहे. आन्सर, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. सी रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. अंधार दूर करा आणि अंधाया वाटांमध्ये प्रकाश आणा. या अर्थाला अनुरूप असलेली लाईन आहे. आन्सर, आय वॉन्ट टू लाईट द डार्क राऊट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. 5 राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युसिंग फुल ॲज अ सफिक्स. प्रत्यय म्हणून फुल वापरून शक्य तितके शब्द लिहा. बास्केटफुल, ब्युटिफुल, जवफुल, होपफुल, वॉन्डरफुल, केअरफुल. 6 पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रेपेटिशन फ्रॉम द पोअम. कवितेतून अनुग्रह आणि पुनरावृत्तीची उदाहरणे निवडा. ॲलिट्रेशन चे उदाहरण 1. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट. 2. द राऊट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रेपेटिशन चे उदाहरण 1. बास्केटफुल ओर टू बास्केटफुल. 2. स्मॉल मून्स ऑफ लाईट. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे म्हणजे अप्रिशिएशन कडे जाऊ. या पैकीच्या पैकी गुण देणाऱ्या या प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्हाला फक्त 5 पॉइंट्स लिहायचे आहे. मी मुद्दामच जास्त पॉइंट्स दिले आहे. 7 राईट अँड अप्रिशिएशन ऑफ द पोम. एक टिटल, बास्केटफुल ऑफ मूनलाईट. 2 पोइट, सुनील शर्मा. 3 राईम स्कीम, फ्री वर्स. 4 फेवरिट लाईन्स. I too want to hear fairy tales and stories from him. 5 सेंट्रल आयडिया. The central idea of the poem is. कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की a child's wish to spend more time with his father. मुलाची त्याच्या वडिलांसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा आहे. He wants to light up the path from the city to his village. त्याला शहरापासून गावापर्यंतचा मार्ग उजळायचा आहे. So that his father and other villagers return home early. जेणेकरून त्याचे वडील आणि इतर गावकरी लवकर घरी परत येतील. And spend more time with their families. आणि आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतील. 6 फिगर्स ऑफ स्पीच, alliteration, repetition, antithesis. 7 स्पेशल फीचर्स. The poem is a perfect example of free verse rhyme scheme. The poet very clearly depicts the desire of all children to spend more time with their parents. कविता मुक्त श्लोक यमक योजनेचे उत्तम उदाहरण आहे. सर्व मुलांची त्यांच्या पालकांसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा कवीने अगदी स्पष्टपणे दर्शवली आहे. शाब्बास पठ्यानो, तुमचे अभिनंदन. पुन्हा लवकरच भेटू. अरे हो, चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सी यू सून.